मी इकडे आले आमच्या दुसऱ्या वाडीमध्ये, आमच्या शेजारच्या वाडीमध्ये, आणि इकडे या आमच्या काकूच्या घरी मी आली आहे. इथे एवढं सुंदर निसर्ग आहे ना, माझ्या कामासाठी मी आले, पण मी इकडे बघितलं ना, एवढं सुंदर निसर्ग आहे ना, मन एकदम प्रसन्न झालं. आणखीन पण तुम्हाला मी दाखवते, तुम्ही पण त्याचा आनंद घ्या. या. ही आहे लाकडाची खोप. अर्धी लाकडाची खोप केलेली आहे आणि अर्ध्यामध्ये काय काय सामान ठेवलेलं आहे. आणि ह्या पावसामुळे बघा, कोणाला काहीच काम करता आलं नाही. कोणाची लाकडं भिजलेत, कोणाचं सुकवलेलं सगळं काय असतं ते सगळं खराब झालं. हे बघा काय करणार हो. हे बघा, कोंबड्यांना सुद्धा सोडलेली आहे, पाऊस जरा थांबलाय म्हणून. हे बघा, आणि सर्व ओलं झालं आहे म्हणून कोंबड्यांची पण मजा झाली. सर्व उकरून उकरून कीड मुंगी खातात आहेत. हे बघा, पक्ष्याचा आवाज तुम्हाला येत असेल, काय किलबिल किलबिल करतात आहेत पक्षी. आणि हे सुंदर बघा केलीची झाडं. हे बघा काय सुंदर निसर्ग आहे हो मित्रांनो, खरंच. ही कोंबडीची छोटी छोटी पिल्लं आहेत आणि ती कशी आपल्या पिल्लांना बघा खाणं देते, कशी सगळं पात्र्या बाजूला करते पायानी आणि टोचतात आहेत. मग पिल्लं काय असेल कीड मुंगी ती टोचून खातात आहेत. हे बघा, माझा जरा ना शब्दामध्ये जरा वर खाली होतं, मागे पुढे होतं जरा शब्द, जरा सांभाळून घ्या. हे बघा, हे बघा काय हो, कोणाला काहीच काय नाही भाजी रुजवता आली, नाही कोणाला काय वेल रुजवता आली, म्हणजे दोडक्याची, दुधीची, पडवलाची, काहीच करता नाही आलं. सर्वजण आपला मिरगामध्ये आम्ही लावू, मिरगामध्ये आम्ही लावू असंच करत राहिली सर्व, आणि सर्व नाश झालं. बघा, हे ना एवढं मोठं हापूसचं कलम आहे. बघा, हापूसचा कलम आहे हा. आणि एवढे ह्या आंब्याची पण नासाडी झाले ना, मी दाखवते तुम्हाला. याच्यावरती पण एवढे आंबे लागलेले ना, सगळे पडून खराब झाले पावसामुळे. दाखवते. हे बघा किती मस्त फळ आहे बघा. पण काय करणार आता, पाऊस पडल्याच्या नंतर कोण खाणार. हे बघा आहे ना, आणि किती मस्त एकदम पिकलाय सुद्धा, पण कोण सुद्धा खात नाही. इथे खालीच पडलेलं आहे. आणि झाड किती मोठं आहे, एवढी फळं लागले त्याच्यावरती, पण सगळी ती पडतात आहे. आणखीन पण दाखवते तुम्हाला, थांबा. हे बघा, हे सर्व पडलेले आंबे आहेत ना, सगळे एका बाजूला उचलून ठेवतात, कोण खात नाही. हे बघा आहे ना, आणि फळ पण काय एक एक मोठा आहे बघा, कोण खाणार हो. अशी सर्व नासाडी झाली या पावसामुळे. हे झाड किती मोठं आहे ते बघा, केवढं मोठं आहे. मग त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की या झाडावरती किती आंबे लागले असणार हापूसचे, होय की नाही. हे बघा, ज्या काकूकडे मी आले ना, ही काकू बघा, ही खोप आहे, अर्धी खोप आहे आणि अर्धीमध्ये ती असं पाणी वगैरे तापवते. आणि सर्व काय असेल ना, असं डबे वगैरे काय कोंबड्यांचं झाकणं वगैरे. हे बघा कोंबडी ते असं या एवढ्या छोट्याशा जाग्यामध्ये करते. हे बघा, आता ही पाणी तापवते. आता ह्या काकूला ना जरा तब्येत तिची बरी नाही, म्हणून तिला ना ऐकायला येत नाही, म्हणूनसाठी मी फक्त तुम्हाला दाखवते. काकू पाणी तापवताय? अच्छा, हां ऐकलं ना बाई, पाणी तापवते. म्हातारी बाई आहे. आता पावसा पाण्यामध्ये अचानक पाऊस पडतोय म्हटल्याच्यानंतर म्हाताऱ्या कोताऱ्यांची तब्येत जरा बिघडते. काकू कोंबडी आली तुझी? हां, हे बघा ढाका आता. हां, पाऊस पडला की कोंबडी सर्व आत, पाऊस नसेल की बाहेर. हे बघा कोंबड्या बघा काय मस्त आहे, शिरगुली बघा त्याची. सर्व आता इकडे आलीत, पाऊस सुरू झाला ना. काकू आता कोंबड्यांना कशी बोलवते बघा, ती बघा. हे बघा आहे ना, कोंबड्यांना बोलवते. आता ती झाकून ठेवणार. हे बघा, कोकणातली माणसं. कपडे सुकत नाही पावसामुळे, म्हणून कसं सगळं बांधून ठेवलंय बघा, नऊवारी लुगडं. हे बघा, हे बघा एकदम मुदाजवळ फणस आहे, पण काढलेच नाही कोणी. आता याच्यात पाणी गेलं, आता हे काय पचपचीत लागणार. तात्या, हे कोणते फणस आहेत? कापे. अच्छा, कापे फणस आहेत, पण काय काढले नाही त्याला पाणी. हे बघा, आता हे पण खराब होऊन पडतील खाली, नाहीतर मग ऊन जर आला आता थोड्या दिवसांनी, मिरग चालू व्हायच्या आधी, तर मग काढून सुकवतील तरी, नाहीतर बिया तरी काढून घेतील. पण हे खायासाठी काही सुद्धा उपयोग नाही.
आहे ना, बघा किती पावसाने नासाडी केली. आणखीन पण तुम्हाला मी दाखवते. हे बघा किती नारळ पडलेत बघा. हे बघा असे वाऱ्याने मोठ्या पावसाने सर्व नारळ अंगणामध्ये पडतात. हे छोटे छोटे उचलून ती लोक मग इकडे टाकून देतात. काय करणार बघा, पावसामुळे किती नासाडी होते आहे की नाही. ही लोक तर फणस खात नाहीत. मी विचारलं त्यांना का मी एक फणस घेऊ का, मग आता मीच एक फणस घेते. काढते मी एक फणस आता. हो ये चिक बघा किती. हा कापा फणस आहे म्हणून मी घेते. आता बरके फणस आमच्याकडे भरपूर आहेत. आता हा कापा फणस आहे. जर पिकला तर मी खाणार, नाही तर मग गरे काढून ऊन जर पडला तर सुकवणार. हे बघा आहे की नाही कोकणामध्ये मजा एकदम मस्त. आणखीन पण तुम्हाला मी दाखवते. हे झाड एवढं छोटं आहे आणि ते लिंबू बघा लागलेत. एकदम माझ्या हातामध्ये लिंबू आहे. हे बघा किती सारे लिंबू लागलेत बघा. हे बघा आहेत ना किती लिंबू. बकरीचा आवाज येतो का ऐकू. ये बघा ही बकरीची गोटी आहे. हे बघा ती बघा खिडकीतून बकरी कशी बघते. हो तात्या बकरी बघते तुमची. माझी लिंब काढते की काय ही बाई असं म्हणत असेल. हे बघा किती लिंब धरलेत बघितलात किती हाताजवळ. हे बघा हे बघा आहे ना कोकण निसर्ग, कोकणातली मजा. हे आहे चिकूचं झाड. हे बघा हे माझ्या पण परसवामध्ये आहे. म्हणजे ही जी फळझाडं वगैरे असतात ना ही प्रत्येक म्हणजे घरोघरी असतातच अंगणामध्ये वगैरे. याला पण चिकू धरलेत. हे बघा वर चिकू तर भरपूर असतात पण खारुताईने माकड ठेवत नाही. हे बघा आहे ना तात्या. हे बघा हे आंबा, फणस, चिकू, निंबू हे ना प्रत्येक घराच्या आवारामध्ये असतातच परसवामध्ये. हे बघा घराच्या शेजारीच एवढे जागामध्ये काजूची लागवड केलेली आहे बघा. घर दाखवते तुम्हाला. हे बघा हे घर आहे ना आणि घराच्या शेजारी काजूची लागवड केलेली आहे. हे बघा इथे पण एक फणसाचं झाड आहे आणि हे ना बरके फणस आहेत आणि हे सुद्धा लागलेत बघा. इथे एकदम जवळच लागलेत बघा पण कोण काढत नाही. बरका फणस तर काढून काहीच उपयोग नाही. मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ. ही कोकणातला निसर्ग मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पण आनंद घ्या. मला तर आनंद होतच होतो पण तुम्ही पण आनंद घ्या. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि हा कोकणातला निसर्ग मी दाखवते याच्यावरती तुमचं काहीतरी कमेंट मला सांगा. आणि ह्या तुमच्या ताईसाठी या आपल्या सुंदर कोकणासाठी नक्की एक लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका. आता भेटूया पुढच्या मस्त सुंदर निसर्गामध्ये मी तुम्हाला नेते आणि मस्त पुढचा मोठा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.